राज्याच्या आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यभरातील विविध तालुक्यांसाठी शववाहिकांची खरेदी केली होती आणि याच शववाहिकांपैकी धुळे जिल्ह्यासाठी 5 शववाहिका देण्यात आल्या होत्या। मात्र तब्बल 4 महिने उलटून देखील धुळे जिल्ह्याला मिळालेल्या शववाहिकांचं वितरण करण्यात आलं नाही आणि या शववाहिका अक्षरशः धुळे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये धूळ खात पडून आहेत। आपण आहोत धुळे जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी या त्याच शववाहिका आहेत ज्यांची खरेदी राज्याच्या आरोग्य विभागाने केलेली होती आणि या शववाहिका धुळे जिल्ह्याला मिळून तब्बल 3 ते 4 महिने उलटून गेलेत। मात्र या शववाहिकांचं तालुका स्तरावर अद्याप वितरण करण्यात आलेलं नाहीये। खरं तर ग्रामीण भागात मोठी अडचण निर्माण होत होती। मृतदेह जे आहेत ते जिल्हा आरोग्य केंद्र असेल त्याचबरोबर तालुका स्तरावरचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल त्या ठिकाणाहून ग्रामीण भागातील घरापर्यंत नेण्यासाठी मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी मृतदेह घरी नेण्यासाठी खरं तर मोठी अडचण निर्माण होते आणि त्याच अनुषंगानं खरं तर राज्य शासनाच्या वतीने या शववाहिकांची खरेदी करण्यात आली। मात्र या शववाहिका अजूनही यांचं वितरण न करण्यात आल्यामुळे अक्षरशः या ठिकाणी धूळखाट पडून आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण असं खरं तर या शववाहिका जरी धुळे जिल्ह्याला मिळाल्या असल्या तरी या शववाहिका चालवण्यासाठी जे काही चालक आहेत त्यांची नियुक्ती झालेली नाही। त्यामुळे या शववाहिकांवरती चालकांची नियुक्ती नेमकी कशी करायची, त्यांचा पगार कसा द्यायचा आणि मुळात या शववाहिका चालवण्यासाठी जे इंधनाचा प्रश्न आहे तर इंधन नेमकं कुठून आणि कुठल्या खर्चातनं ते इंधन दिलं गेलं पाहिजे, त्याचा खर्च कसा करायचा हा मुळात सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे येथील आरोग्य यंत्रणेसमोर आहे। आणि त्यामुळे एकंदरीत गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून या शववाहिका मिळून देखील त्यांचं वितरण करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे या शववाहिका अक्षरशः या ठिकाणी धुळे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये धूळखाट पडून आहेत। खरं तर राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून संपूर्ण राज्यभरासाठी 100 शववाहिकांची खरेदी झाली होती आणि त्याचपैकी या 5 शववाहिका ह्या धुळे जिल्ह्याला मिळालेल्या आहेत। मात्र या शववाहिकांच्या संदर्भात चालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या शववाहिका चालवण्यासाठी इंधनाचा खर्च कसा भागवायचा हाच मोठा प्रश्न आहे। त्यामुळे हा सगळा प्रश्न नेमके कधी सुटणार आहे, या शववाहिकांचं वितरण नेमकं कधी होईल आणि त्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं अद्यापही अनुत्तरित प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव दिल्याचं असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे। मात्र 3 ते 4 महिने उलटून गेलेत तरी अजूनही या शववाहिका या ठिकाणी धूळखात पडून आहेत। त्यामुळे नेमक्या या शववाहिकांचं वितरण कधी होईल हाच मोठा प्रश्न आहे। दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे।